जेव्हा कमी साहित्यामध्ये भाज्या करायच्या असतात ना, तेव्हा त्या करायला मजा येतात. कारण किचन पण खूप कमी मेसी होतं आणि मग भांडे पण खूप कमी निघतात. मग ते मजा वाटते मला अशी. तर इथे मी ना मुगाची भाजी करते आणि ही सिंपल पद्धतीची आहे. ही रेसिपी मी पहिले पण अपलोड केलेली आहे. ही भाजी मला सिंपल का वाटते, कारण एक दिवस अगोदरच बॉईल करून ठेवायचे मूग आणि मग सकाळी फक्त टॅमॅटोची फोडणी द्यायची आणि कांदा वगैरे ह्याच्यात गरज नाही आहे. जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी टाकत नाही. मस्त आणि 5-10 मिनिटामध्ये ही भाजी सकाळी म्हणजे सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना ही भाजी एकदम उत्तम आहे. तर करायची असेल ना कधी, तर अगोदरच सकाळी भिजवा तुम्ही मूग, मग रात्री त्याला बॉईल करून ठेवा आणि सकाळी अशी एकदम सिंपल पद्धतीने भाजी बनवा. आता ह्याला मोड आलेली नसले तरी चालतात, कारण ही अशी पण खूप छान चविष्ट लागते भाजी. आणि इथे मी जास्त रस्सेवाली करते, कारण मला ही भातासोबत खायची आहे आणि असं तरी शैलेशला रस्सेवाले आवडतात भाज्या, म्हणून त्याला टिफिनला पण होऊन जाईल. मग इथे मी एका साईडला पोहे भिजवून ठेवले होते. फक्त भिजवून ठेवलेले म्हणजे फक्त धुवून असे ठेवले होते आणि एक त्यामध्ये बॉईल बटाटा किसला. तर हा लालसर तुम्हाला का दिसत असेल, कारण मी ना एक दिवस अगोदर ना बटाटा आणि बीट हे दोन्ही एकत्र बॉईल केले होते, म्हणून तो बटाटा पण त्याच्यामध्ये लाल झालेला आहे. आणि इथे एका साईडला आपली भाजी पण झाली होती छान अशी. 10 मिनटं पण लागली नाही ही भाजी व्हायला. आणि मग नाश्त्याची तयारी करायला घेतली. तर इथे मी छोटे छोटे पॅटीस बनवते. आता हे पॅटीस ना बनवायला पण सिंपल, खायला पण टेस्टी आणि तुम्हाला जसा आकार पाहिजे ना त्या हिशोबाने तुम्ही आकार देऊन पण बनवू शकतात. आणि प्लस ह्याच्यामधली दुसरी गोष्ट कशी आहे, लहान बाळ पण खाऊ शकतो आपण, टिफिनला पण देऊ शकतात बाळाला, किंवा संध्याकाळच्या एका छोट्या भुकेसाठी पण होऊन जातं. आणि हे कोणीही खाता. आता मी असे का बनवते, कारण योहानला पण होऊन जातं आणि त्याला नवीन नवीन टेस्ट करून द्यायला ना बरं वाटतं मला. आणि थोडं थोडं टेस्ट करत पण असतो तो आणि त्याला आवडतं पण खायला. आणि त्या हिशोबाने हे झटपट पण होऊन जातं. एक दिवस अगोदर सर्व बॉईल करून ठेवलेलं असला ना बटाटा वगैरे, तर मग हे पॅटीस बनवायला टाईम लागत नाही. आणि तुम्हाला जर फ्रोझन मटार असतील ना ह्याच्यामध्ये, तेही ॲड करू शकतात तुम्ही आणि छान असे पॅटीस बनतात आणि टेस्टी पण लागतात. ह्यामध्ये अजून काही भाज्या ॲड करायचं असेल तर करू शकता. आणि मग एका साईडला पटापट मी टिफिन पण भरून घेतला. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.